कष्ट केलेत माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे, कष्ट केलेत माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. युवा पिढीच्या हाती जयंतीचा पदभार आहे आणि कारभार आहे, काय वाटते आपल्याला? सर्वांना जय भीम. यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती व त्यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती, त्यांचं द्विशताब्दी वर्ष सुरू झालेलं आहे. त्यांची संयुक्त जयंती मुक्ताईनगरमध्ये नेहमी संयुक्तरित्या निघत असते आणि आता सुधाकर मामा बोलल्याप्रमाणे सुधाकर मामा झाले, रवी मामा झाले किंवा पंचवीस झाले, हे कंटिन्यू त्यांचं सातत्याने त्यांचं काम करत आलेले आहेत आणि यशस्वीरित्या जयंती संपन्न करत आले आहेत. आता हे सध्याचे अध्यक्ष अमोल भाऊ यांना जयंती उत्सव समितीचा या आधीही बऱ्याचशा जयंती त्यांनी काढल्या, त्यांना अनुभव आहे आणि त्यांचं कष्ट हे सर्वांना तुम्हाला दिसतच आहे की त्या कुठल्या प्रकारे ते त्यांचं जयंतीसाठी कष्ट केलं चालू आहे. आणि आम्हाला 100% विश्वास आहे की नेहमीप्रमाणे ह्या वर्षी ही जयंती अति उत्साहात जशी जगभरात साजरी केली जाते तशी मुक्ताईनगरमध्ये अति उत्साहात साजरी होईल याबद्दल आम्हाला कुठली शंका नाही. आणि सर्व मुक्ताईनगर वासियांच्या वतीने सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण ज्येष्ठ पत्रकार म्हणून बरेच वर्षापासून काम करत आहे. ही जयंती उत्सव समिती आणि जयंतीचे युवा कार्यकर्ते आज काम करत आहेत, काय कसं वाटते आपल्याला या संदर्भात? पहा, महामानवांची जयंती म्हटल्यानंतर सर्वत्र अतिशय उत्साहाचं वातावरण असते आणि तोच उत्साह या संपूर्ण फुले शाहू आंबेडकरी अनुयायांमध्ये आज पाहायला मिळत आहे. आपण पाहतो की दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा अतिशय वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहे. या ठिकाणी जे मंडळी आहे ते कायमस्वरूपी ज्या महामानवांची जयंती आहे, पुण्यतिथी आहे किंवा महापरिनिर्वाण दिन आहेत, ते अतिशय उत्साहाने आणि तळमळीने तन मन धनाने अतिशय चांगल्या प्रकारे उपक्रम पार पाडत असतात. या वर्षी सुद्धा जे प्रबोधनाचे कार्यक्रम आहे किंवा स्पर्धा परीक्षा आहेत, निबंध स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, अशा विविध स्पर्धा या ठिकाणी वर्षभरासाठी राबवण्यात येणार आहेत. केवळ महामानवांच्या जयंती दिनाच्याच दिवशी नव्हे तर वर्षभरासाठी यांनी हा जो उपक्रम आहे तो राबवण्याचा आज संकल्प केलेला आहे. खरोखरच कारण महामानवांचे विचार केवळ एका दिवसासाठी नव्हे तर ते संपूर्ण 365 दिवसासाठी ते राबवले गेले पाहिजे. आणि हाच या तरुणांनी, जे कार्यकर्ते आहेत, जे बांधव आहेत आंबेडकरी अनुयायी, यांनी हा वसा घेतलेला आहे. आणि त्यामुळेच ही जी महामानवांच्या विचारांची जी जयंती आहे ती विचारांनी साजरी झाली पाहिजे, त्यांचे विचार जिवंत राहिले पाहिजे. उद्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, आपण जयंती अध्यक्ष काय सांगणार, काय रूपरेषा आहे उद्याच्या जयंतीच्या संदर्भात? उद्याच्या जयंतीच्या संदर्भात शहरातून मुख्य रॅली असेल, म्हणजे सकाळला चौकात फुलार करून त्याच्यानंतर पूर्ण शहरामध्ये मोटरसायकल रॅली भव्य दिव्य आहे. त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तसेच काही मित्रमंडळी, काही संघटना यांनी ज्यूस असो, थंड पाणी असो किंवा पाण्याचे जार असो याची व्यवस्था केली, जागोजागी व्यवस्था आहे. त्याच्यानंतर शहरात संध्याकाळी 7 वाजता भव्य दिव्य अशी रॅली असणार आहे, मिरवणूक असणार आहे पूर्ण शहरामध्ये. तहसील रोडने आणि पेट्रोल पंपाने निघणार आहे आणि मुख्य चौकात येऊन समाप्ती होणार आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, काय सांगणार? उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे आणि गेल्या 35 वर्षापासून रवी बुदळे, सुधाकर बुदळे, मी स्वतः, पंचशील टेलर आणि जे आमचे जुने कार्यकर्ते आहे, मोठ्या मेहनतीने आम्ही आपल्या जयंतीचा कार्यक्रम आम्ही करत होतो आणि खूप मेहनत घ्यावी लागत होती त्यावेळेस. आता आज आपले जे अध्यक्ष आहे अमोल बाबूराव बुदळे, मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे की त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे जयंती यशस्वी करण्यासाठी. आणि एका कवीने म्हटलेलं आहे, कष्ट केलेत माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे, कष्ट केलेत माझ्याभिमाने,
जाती जाती ती वाटू नका रे. ते का म्हणजे जुन्या आठवणी खूप आठवत आहे आम्हाला की आम्ही सर्व आपल्या मुक्तानगरचे जेवढं बौद्ध समाज आहे, समाज बांधव आहे, सर्व व्यक्तीने आणि सर्व मिळून मिसळून जयंती साजरी करायचे. आता तसं तिथं काय काही वाटते बाबा तुम्हाला आता हे यंग पिढीच्या हातामध्ये तुम्ही पदभार दिलेला आहे, कसं वाटतं? चांगलं वाटतं, एकदम फार चांगलं आहे. खूप जिद्दीने आणि मेहनतीने आपल्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल बाबुराव गुदळे मोठ्या मेहनतीने आणि आम्ही खूप पाहतो आहे, पण त्याला मॅन ऑफ दी पॉवर लागते, पण परंतु त्याने तरी स्वतः खूप मेहनत घेतलेली आहे. बस एवढं सांगू इच्छितो. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. येथील आमदार साहेब चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून उद्या आमच्या परिवारातर्फे शरबतचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि ही आंबेडकर जयंती एक धूमधडाक्यात आणि सर्व समाजा सलोख्याने व्हावी अशी अपेक्षा करतो आहे. आणि सर्व भीमसैनिक आणि बाबासाहेबांचे अनुयायी यांनी ही जयंती एकदम आनंदाने साजरी करावी अशी मी सर्व समाज बांधवांना विनंती करत आहे.